बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर आली होती असा दावा त्यांनी केलेला आहे। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासले यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। सध्या बीडमधील सोशल माध्यमावरती रणजित कासले यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते। मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं, त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत। आता वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची बद्दलची केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली। रणजित कासले यांनी नेमकं काय म्हटले या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत। तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर, तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही। पण मित्रांनो, एन्काउंटर कसा, आता एका एन्काउंटर कसा बोगस केला जातो, तर ते अशी टीम येते, एक जशी 4 लोकांची टीम आलेली। पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी, आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं। मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक, आणि मग त्या ठिकाणी जातात। ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील, आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात। तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात, आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात। लमसम अमाऊंट देऊन टाकतात, 5 करोड 10 करोड 20 करोड 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत, आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचंच सरकार आहे, आमचंच सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात। मित्रांनो, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया आली, आपण ऐकूयात। रणजित कासले या अधिकाऱ्याबद्दल खरंच आपण बातमी करू नये असं मला वाटतं। अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे। त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मद्यधुंद अवस्थेतले देखील बघितले, आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे, आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही। कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।